आज आपण छान पौष्टिक अशी गाजर, बीट, बटाटे आणि पोहे यांची युनिक रेसिपी बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल बागुल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी मस्त हेल्दी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. खूप चविष्ट आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही बनवून खाणार, नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात अशी छान गाजर बीट टिक्की आज आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वात प्रथम बघून घेऊया. तर आपल्याला लागणार आहे 2 गाजर, 2 बीट. गाजर आणि बीटवरची साल काढून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायचे. आजूबाजूचे देठ काढून गाजर आणि बीट किसणीवर किसून घेतलेलं आहे. नंतर मूठभर पोहे पाण्यामध्ये भिजत घालून तेही छान भिजलेले आहेत. 4 बटाटे आहेत, ते उकळवून शिजवून घेतलेले आहेत, त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. 4 बटाटे घेतलेले आहेत. नंतर हिरवी मिरची घ्यायची आहे बारीक कट केलेली आवडीप्रमाणे, आणि अद्रक घ्यायचं आहे 2 इंच बारीक कट केलेलं. अद्रकामुळे खूप छान स्वाद येतो म्हणून अद्रक टाकायचं, फक्त बारीक कट करून टाकायचं. आता एक मोठी वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. गाजर, बीट, हिरवी मिरची, अद्रक घातलेलं आहे. आता याच्यामध्ये जे 4 बटाटे आपण उकळून ठेवलेले आहे, शिजवून ठेवलेले आहेत, ते मॅश करून टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने बटाटा आपण मॅश करून टाकून घेऊया. आता जे पोहे आपण भिजवून ठेवलेले होते, हे पोहेसुद्धा आपल्याला थोडेसे डिशमध्ये आता टाकून घेऊ आपण, आणि डिशमध्ये थोडेसे कुस्करून घ्यायचे आहेत, म्हणजेच मॅश करून घ्यायचे. आणि हे पोहेसुद्धा आपल्याला ह्या सारणामध्ये घालायचे आहेत, टिक्कीच्या सारणामध्ये. म्हणजे पोहे घातल्यामुळे ना छान बाइंडिंग येतं बटाटे आणि पोह्यांमुळे टिक्कीला, आणि घट्ट होते थोडीशी टिक्की. आता चवीप्रमाणे मीठ घालत आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आणि मीठ घातल्यानंतर आता सगळं साहित्य जे आहे मिक्स करून घेऊ. मीठ तुम्ही सगळ्यात शेवटी सगळं सारण व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर बघायचं की मीठ बरोबर आहे की नाही. जर कमी वाटेल तर तुम्ही या ठिकाणी मीठ घालू शकता. तर सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर मग नंतर बारीक कट केलेली आपल्याला मूठभर कोथिंबीर घालायची आहे. तर या ठिकाणी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. अतिशय पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल. आणि तोच नाश्त्याचा प्रकार खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी युनिक रेसिपी जर बनवून दिलीत तर सगळ्यांनाच खूप आवडेल. आता सर्व सारण आपलं या ठिकाणी टिक्कीचं छान मिक्स करून तयार झालेलं आहे. आता याच्या आपल्याला टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने छोटे मीडियम आकाराचे गोळे घेऊन असा चपटा आकार द्यायचा आहे त्यांना टिक्कीचा. तर अशाच पद्धतीने मी सर्व टिक्की जे आहेत ते बनवून घेते, किंवा तुम्ही याला पॅटीस देखील म्हणू शकतात. खूप पातळ नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. या ठिकाणी टिक्की जी आहे ती थोडीशी हाताने प्रेस करायची. अशा पद्धतीने सर्व अर्ध्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण तव्यावर भावतील तितक्या अगोदर फ्राय करून घेणार आहोत, शालो फ्राय करणार आहोत. तर हा नॉनस्टिक तवा आहे. नॉनस्टिक तव्यावर 2 चमचे तेल घातलेलं आहे. आणि आता आपण शालो फ्राय करून घेऊया टिक्की. त्या अगोदर आपल्याला ह्या टिक्कीला तीळ लावून घ्यायचे आहे. तीळमुळे मस्त टिक्कीला स्वाद येतो आणि खमंगपणाही येतो, आणि छान वरतून कुरकुरीतही होते टिक्की. तीळ दोन्ही बाजूंनी आपण थोडी थोडी लावून घेणार आहोत. आकर्षक पण दिसते दिसायला, आणि खूप झटपट तयार होते, जास्त वेळ लागत नाही. तर या ठिकाणी तवा चांगला गरम झालेला आहे. सर्व टिक्क्या तव्यावर ठेवून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी छान अशा फ्राय करून घेऊ. तर या ठिकाणी थोडे वरून क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला गॅस थोडा मोठा करायचा थोडा वेळ, आणि मग नंतर मीडियम करायचा. मीडियम ते फास्ट गॅसवर आपल्याला ही टिक्की जी आहे ती छान फ्राय करून घ्यायची आहे. कमी गॅस नाही ठेवायचा, नाही तर ही टिक्की जी आहे ती लूज पडत जाते, म्हणून फास्ट गॅस करायचा. फास्ट गॅसवर छान वरची बाजू कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे. आणि पुन्हा दुसरी बाजू जी आहे ती आपण पलटवून घेतलेली आहे, आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी मस्त क्रिस्पी होईपर्यंत
शालो फ्राय करून घेतलेली आहे. मीडियम ते फास्ट गॅसवर अशा पद्धतीने आपली मस्त अशी पौष्टिक हेल्दी रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे. काढून घेऊया. जेवढे मावतील तेवढे या ठिकाणी तव्यावर मी टिक्की टाकलेल्या होत्या, शालो फ्राय करून घेतल्या. आता ज्या सगळ्या बाकीच्या उरलेल्या आहेत त्यानंतर पुन्हा फ्राय करून घेतल्या आणि सगळ्या टिक्क्या या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत. अगदी साधी, सोपी परंतु चविष्ट, पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. तर या ठिकाणी वरून कुरकुरीत आहे, आतून सॉफ्ट आहे. त्याच्याबरोबर पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं, थोडासा लिंबाचा रस आणि मीठ याची चटणी बनवलेली आहे. चटणी बनवणं खूप ऑप्शनल आहे, कारण की ह्या टिक्कीला इतकी छान टेस्ट असते की चटणीचीही गरज पडत नाही. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.